अहो हे काय, ही जादू कशी काय झाली म्हणून त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारलं. उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही, त्याची नोंदणी रजिस्टरमध्ये करण्यात आलेली नाही, स्वाक्षरीही आपण केलेली नाही असा. मित्र हो, कसं असतंय बघा, महापालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी जीवाचं अक्षरशः रान केलं. नाही मिळाली उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्ष सोडले. दुसऱ्या पक्षांनीही त्यांना आपल्याकडे घेतलं, पण तरीही उमेदवारी दिली नाही. ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांनी सगळ्या नियमांची पूर्तता करीत अत्यंत काळजीपूर्वक आपले उमेदवारी अर्ज भरले. पण तरी सुद्धा काहींचे उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगानं बाद ठरवले. पण उमेदवारी अर्ज भरला नाही तरीही निवडणूक आयोगानं चक्क एका महिलेला उमेदवारी देऊन टाकली. निवडणूक विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या एक एक धक्कादायक सुरस कथा आपल्याला नेहमी ऐकायला मिळत असतात. मालेगाव महापालिका निवडणुकीमध्ये एक विस्मयकारक प्रकार घडला. प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपच्या प्रतीक्षा भोपाल भोसले या चक्क अपक्ष उमेदवार ठरल्या. विशेष म्हणजे त्यांना निवडणूक चिन्ह सुद्धा देण्यात आलं. आपण पक्षाकडून उमेदवारी मागितलेली होती, पक्षानं ती काही दिली नाही, तरीही आपलं नाव उमेदवारांच्या यादीत आलंच कसं, हा प्रश्न प्रतीक्षा भोसले यांना पडला. उमेदवारीच्या या यादीतलं आपलं नाव बघून त्यांनी निवडणूक विभागाचं कार्यालय गाठलं. अहो हे काय, ही जादू कशी काय झाली म्हणून त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारलं. उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही, त्याची नोंदणी रजिस्टरमध्ये करण्यात आलेली नाही, स्वाक्षरीही आपण केलेली नाही असा धक्कादायक खुलासा श्रीमती भोसले यांनी केला. अहो एकीकडे भाजप विरोधकांचे उमेदवारी अर्ज विविध आणि अत्यंत किरकोळ कारण पुढे करून बाद केले जात आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर याबाबत पक्षपाताचा आरोप होतोय. अशात भाजपच्या महिलेनं उमेदवारी अर्ज दाखल केलेला नसताना सुद्धा तिला अपक्ष उमेदवार ठरवल्यानं गोंधळ उडाला. साहजिकच अधिकारीही गोंधळून गेले, त्यांचीही धावपळ सुरू झाली. उमेदवारी अर्ज भरलेला नसताना त्या उमेदवार कशा आणि त्यांना निवडणूक चिन्हही कसं दिलं गेलं, मालेगावात मोठी चर्चा व्हायला लागली. भोसले यांनी भाजपाकडं आपल्या उमेदवारीसाठी मागणी केलेली होती. तिकीट मिळेल म्हणून त्यांनी सगळी तयारीही केली होती. अगदी अर्ज वगैरे सगळं भरून सज्ज ठेवलेलं होतं. तिकीट नक्की आपल्यालाच मिळेल या खात्रीनं प्रतीक्षा भोसले या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक विभागाच्या कार्यालयातही गेल्या होत्या. पक्षानं मात्र त्यांच्या प्रभागामधून वेगळ्याच उमेदवाराला भाजपची उमेदवारी दिली आहे हे त्यांच्या लक्षात आलं. पक्षाने एबी फॉर्म काही दिलेला नाही आपल्याला, त्यामुळं श्रीमती प्रतीक्षा भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करताच त्या निवडणूक कार्यालयातून बाहेर म्हणजे माघारी गेल्या, परत गेल्या. त्यांचा उमेदवारी अर्ज त्या टेबलावर पडून होता. त्या अर्जावरच उमेदवाराच्या यादीत त्यांचं नाव अपक्ष उमेदवार म्हणून आलं आणि त्यांना निवडणूक चिन्हही मिळालं. त्यामुळे भोसले यांना धक्काही बसला आणि आश्चर्यही वाटलं. निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी मात्र या प्रकरणावर आपल्या कानावर हात ठेवले. प्रक्रियेनुसार कामकाज झालेलं आहे. अर्जासोबत सगळी कागदपत्र व्यवस्थित होती, त्यामुळे तो अर्ज वैध ठरला. अर्ज भरायचाच नव्हता तर त्यांनी तो सोबत घेऊन जाणं गरजेचं होतं. आयोगाच्या नियमानुसार निर्णय घेतला आहे असं त्यांना सांगितलं. पण मालेगावच्या या निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात मात्र ही सगळी हलकी फुलकी चर्चा अगदी सर्वसामान्य मतदारातून सुद्धा होऊ लागली आहे. होतं असं कधी कधी. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.